येवला शहर पोलीस ठाण्याचा पदभार नवनियुक्त पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक यांनी स्वीकारल्याबद्दल शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला। येवला शहराची जागतिक ओळख असलेल्या प्रसिद्ध पैठणीची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन मंडलिक यांचे पोलीस ठाण्यात स्वागत करण्यात आले। या सत्कार प्रसंगी केवळ सदिच्छा भेट न राहता येवला शहरातील वाढत्या कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नांवर आणि विविध नागरी समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। यामध्ये प्रामुख्याने शहरातील वाहतूक कोंडी, सायलेन्सर बदलून फिरणाऱ्या बुलेट गाड्यांचा कानठळ्या बसवणारा आवाज, वाढत्या घरफोड्या आणि स्वामी मुक्तानंद विद्यालय तसेच क्रीडा संकुल, बँक ऑफ इंडिया परिसरात दारुड्यांकडून बॅनर फाडणे, पाण्याच्या पिचकाऱ्या मारणे, दारू बॉटल फोडणे, धिंगाणा या गंभीर विषयांकडे नवनियुक्त पोलीस निरीक्षकांचे लक्ष वेधण्यात आले। महिला आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी या परिसरात त्वरित आळा घालण्याची मागणी यावेळी करण्यात आली। या प्रसंगी नगरसेवक एजाज भाई, नगरसेवक वकील मेंबर, नगरसेवक अक्षय राजपूत, नगरसेवक अरबाज भाई आणि शिवसेना कार्यकर्ते अक्रम भाई यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। शहरात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी लोकप्रतिनिधींनी दिले। ब्युरो रिपोर्ट, सचिन वखारे, येवला। आज या ठिकाणी येवल्याचे पूर्वीचे PI घोरपडे साहेबांची तत्काल बदली झाली व या ठिकाणी तालुक्याचे PIचे काम करत असताना संदीप मंडलिक साहेब यांचं या ठिकाणी येवले शहराच्या ठिकाणी नियुक्ती झालेली आहे। तर या ठिकाणी त्यांची जी नियुक्ती झाली त्यांनी अनेक प्रश्न तालुक्याचे सॉल्व केले, अनेक गुन्हेगारांना त्यांनी जरब बसवला आणि येवलेवासियांची बी एक सुप्त इच्छा होती की मंडलिक साहेब या शहराला लाभावे। या ठिकाणी त्यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांचा सत्कारासाठी त्यांच्याशी अनेक गोष्टीवर चर्चा करण्यासाठी आम्ही नगरसेवक व शिवसेनेचे पदाधिकारी या शहर पोलीस स्टेशनला आज आम्ही भेट दिली आणि त्यांचा सत्कार करून अनेक विषयावर आम्ही त्यांच्याशी चर्चा केली। येवल्यात काही प्रश्न निर्माण झाले होते, बऱ्याच दिवसापासून तुम्ही पाहत असाल गुन्हेगारीचे प्रश्न, काही ठिकाणी घरफोड्यांचे घटना घडल्या, अनेक गुन्हेगार बिनधास्तपणे वागत होते। तर याविषयी आम्ही साहेबांशी चर्चा केली। महाराष्ट्र पोलिसांचं ब्रीदवाक्य आहे, सदरक्षणाय खलनिग्रहणाय, सज्जनांचं रक्षण झालं पाहिजे, कायद्याचं पालन करणाऱ्याचं रक्षण झालं पाहिजे, या ठिकाणी गोरगरीब जनतेला न्याय भेटला पाहिजे आणि जे दुष्ट आहे, जे कायद्याचं उल्लंघन करतात, कुठंतरी अत्याचार करतात, अशा लोकांना नक्कीच जरब बसला पाहिजे, हे महाराष्ट्र पोलिसांचं ब्रीदवाक्य आहे आणि ह्या ब्रीदवाक्याला अनुसरूनच आपल्या शहर पोलिसांचं काम झालं पाहिजे ही मी त्या ठिकाणी त्यांना अपेक्षा व्यक्त केली आणि त्यांनीसुद्धा या ठिकाणी सांगितलं की ज्या गोष्टी चुकीच्या जर कुठं घडत असतील तर नक्कीच त्या गुन्हेगारांना बी जरब आम्ही बसू आणि या ठिकाणी एक सुंदर स्वच्छ वातावरण एवढ्या ठिकाणी निर्माण करू आणि नक्कीच सर्व नागरिकांचं रक्षणाची जबाबदारी सर्वांना या ठिकाणी आनंदाचं वातावरण तयार झालं पाहिजे एवढ्या ठिकाणी याचं बी त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं। त्याचा आम्ही या ठिकाणी धन्यवाद मानतो। तसेच बुलेटचा प्रश्न घेऊन आम्ही पूर्वी आंदोलन केलं होतं, त्यात देखील पोलिसांना यश आलं, परंतु अजून देखील काही बुलेटवाले असे फिरतात, त्यांना देखील तुम्ही जरब बसवा। काही चेन चोरवाले काही ठिकाणी फिरत असतात, त्यांना देखील जरब बसला पाहिजे। अशा गोष्टींची सर्व आम्ही या ठिकाणी साहेबांशी चर्चा केली, त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं। अनेक बेवड्यांनी धुमाकूळ घातलेला एवढ्या ठिकाणी जे शालेय जिथं विद्यार्थी ज्ञानार्जनासाठी होतो अशा अनेक शाळांच्या ठिकाणी संध्याकाळच्या वेळेस, रात्रीच्या वेळेस अनेक बेवडे, तिथं अनेक तरुण असतील जे व्यसन करून दारू पिऊन तिथल्या काचा फोडणे वगैरे आणि तिथून काही माझ्या माता भगिनींना सुद्धा जाण्यासाठी आज त्रास होत आहे। या विषयावर देखील आम्ही साहेबांशी बोललो आणि नक्कीच असे जर कोणी असतील अनेक ठिकाणी, जर तुम्ही रस्त्यावर किंवा कोणत्या शाळेच्या ठिकाणी, सामाजिक ठिकाणी जर तुम्ही असे दारू पिऊन जर तुम्ही या पद्धतीचं कायद्याचं जर उल्लंघन करत असेल तर यांना नक्कीच जरब बसला पाहिजे आणि पेट्रोलिंग थोडं जास्त वेळ झालं पाहिजे। साहेबांनी देखील याचं आश्वासन दिलं आणि अशा लोकांना नक्कीच ते जरब बसवणार आहेत। जागा भाड्याने देणे आहे
तुमच्या व्यवसायाला द्या एक नवा आणि प्राईम पत्ता. तालुका क्रीडा संकुल समोर आणि प्रसिद्ध सोनी पैठणीच्या अगदी शेजारी भव्य इमारत व्यवसायासाठी सज्ज आहे. यासाठी उत्तम पर्याय कोचिंग क्लासेस आणि शाळा, पैठणी कपड्यांचे भव्य शोरूम, सुसज्ज हॉस्पिटल किंवा क्लिनिक, कॉर्पोरेट बँक किंवा ऑफिस. वैशिष्ट्ये: इमारतीमध्ये एकूण 4 भव्य हॉल उपलब्ध असून प्रत्येक हॉलचे क्षेत्रफळ 550 स्क्वेअर फूट आहे. मोक्याची जागा, उत्तम हवाभास आणि प्रचंड पार्किंग स्पेस. आजच संपर्क करा 92 71 60 50 01. तुमच्या सर्व समारंभांसाठी एकमेव ठिकाण वर्मा लॉन्स. आनंदाचे क्षण, स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स. विस्तीर्ण आणि हिरवळयुक्त प्रशस्त लॉन, पार्किंगसह अनेक सुविधा उपलब्ध. वर्मा लॉन्स. ठिकाण येवला, नाशिक रोड, एरंडगाव. एक वेळ अवश्य भेट द्या वर्मा लॉन्सला. व्यावसायिक आणि विश्वासार्ह सर्व सेवांसाठी तुमचा जुना लॅपटॉप संत झालाय की नवीन घेण्याचा विचार आहे? काळजी सोडा. येवला शहरात तंत्रज्ञानाचा नवा पत्ता. हर्षू कॉम्प्युटर्स. आम्ही घेऊन आलो आहोत ब्रँडेड लॅपटॉप्स, डेस्कटॉप्स आणि बरंच काही, तेही अगदी रास्त दरात. आमच्या सेवा: नवीन व रिफर्निश्ड लॅपटॉप, प्रिंटर सेल्स आणि सर्व्हिस, CCTV कॅमेरा फिटिंग आणि AMC. आमची खासियत: लॅपटॉप डेस्कटॉप रिपेअरिंगची कामे योग्य दरात आणि वेळेत पूर्ण होतात. साहित्य: कीबोर्ड, माऊस आणि सर्व प्रकारचे कॉम्प्युटर ॲक्सेसरीज उपलब्ध आहे. डिजिटल युगात पाऊल टाका विश्वासाने आणि आजच भेट द्या नगर मनमाड रोड, NDC बँक जवळ, येवला या ठिकाणी. संपर्क करण्यासाठी स्वप्नील रासकर यांच्या मोबाईल नंबरवर संपर्क साधा 93 22 00 39 58. सम्राट वर्मा ग्रुप प्रस्तुत हॉटेल वर्मा पॅलेस. येवल्याचे नवीन वैभव, लक्झरी, सुविधा आणि चवीचा राजेशाही संगम. आकर्षक लक्झरी रूम्स, खास पॅलेस अनुभवासाठी आरामदायक आणि सुसज्ज. AC रूम्स, आधुनिक सुविधांसह थंडावा आणि शांतता. चवीचा आणि सेलिब्रेशनचा थाट. मल्टीव्हिजन रेस्टॉरंट, आकाशाच्या सानिध्यात. मनमोहक दृश्यांसोबत स्वादिष्ट आणि वैविध्यपूर्ण पदार्थांचं. शहराच्या गजबजाटातून दूर, हिरवळ आणि शांततेत रिलॅक्स होण्यासाठी उत्तम जागा. हॉटेल वर्मा पॅलेस, जिथे प्रत्येक भेट होते खास. आम्ही फक्त सुविधा देत नाही तर एक अविस्मरणीय अनुभव देतो.